आयोजित शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाचवा सामना सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातली निखिल शिरगावकर आणि संग्राम परे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संग्राम पारे आणि निखिल शिरगावकरची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती एनजी दाखल झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फोर्स केलं. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. सॉरी एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचते. स्टेप आउट केलाय. पतला लिप्त दाखवलाय. 440 वोटचा झटका प्रतिस्पर्धी संघाला. संग्राम पारेच्या बॅटवरून षटकार. पुन्हा एकदा स्टेप आउट. इनसाइड आउट फटका फसलाय. एक्स्ट्रा बसला. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. धनराज बोबाटेचे एफर्ट्स लाजवाब होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र एकच धाव फलकावरती. रनिंग बिटवीन द विकेट ही चिंतेची बाब. चला आपण आपल्या स्क्रीनवरती धनराज बोबाटेला पाहतोय. खूप चांगले एफर्ट त्याने दाखवले. कॅमेरामॅननी देखील लगेच त्याला टिपलं. 9 धावा फलकावरती. 9 ऑन द बोर्ड. बॅकफुटला गेले. स्कोअर कट. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतंय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर हा स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल धाव संख्या मात्र आपण पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचते. स्टेप आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला येण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. 11 वरती जाऊन पोहोचते धावसंख्या. पहिल्या षटकाचा केस संपतोय. धावफलक 11 वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद. बारा धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन द बोर्ड. 12 वरती धावफलक. 12 धावा धावफलकावरती. यस. चला निखिल शिरगावकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी बांधकाम सभापती ओम भोपळे यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइस. निखिल शिरगावकर यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइस ओम भोपळे सर यांच्याकडून असणार आहे. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये संस्कार कांबळेला आपण पाहतोय. सावर्डी एक्सप्रेस दाखवत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती बॉल आतमध्ये आला. अँगलने तर सरळ विकेट कीपरच्या हातात. स्ट्रेट टू द विकेट कीपर. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 12 वरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निखिल शिरगावकर आतापर्यंत थोडेसे शांत आहेत. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी निखिल शिरगावकरच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज ओम भोपळे सरांकडून पुन्हा एकदा जाहीर झालंय. बक्षिसांची खैरात केली जाते. बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते निखिल शिरगावकर साठी. शॉर्ट बॉल. Bluetooth mode. त्याचबरोबर अभिजित हवालदार सर यांच्याकडून निखिल शिरगावकरच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. 15 धावा धावफलकावरती. संग्राम पारे स्ट्रायकर रेन वरती आता पाहायला मिळतोय. 15 ऑन द बोर्ड. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक आहेत
सतीश पाटील प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र हा अखेर झेल जमिनीला दान झालाय. प्रयत्न लाजवाब होते, मात्र धाव या बॉलवरती एक मिळाले. जीवनदान संग्राम पारेला मिळालाय. पाठीमागे आपटला, त्यानंतर बॅटची कडा घेतली, लीडिंग एज, त्यानंतर शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केले, बॅकफुटला गेले, फोर्स केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव फलक्यावरती. दुसरीचा प्रयत्न आता नसणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. निखिल शिरगावकर आता त्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पहिल्यांदाच पाहायला मिळतो. 18 वरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. नियंत्रित गोलंदाजी संस्कार कांबळेची याही मॅच मध्ये पाहायला मिळाले. सावर्डी एक्सप्रेस स्टेप आउट केलाय, ऑन साइडला फटका, शोडम पुलचा, क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट. 2 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. 20 विदाउट लॉस, 20 धावा धाव फलकावरती. वीस धावा धाव फलकावरती. 20 ऑन दी बोर्ड. वर पिच बॉल, ऑन साइडला फ्लॅट स्ट्रोक एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. जर हा झेल झाला असता तर या स्पर्धेचा सर्वोत्तम झेल पाहायला मिळाला असता. चौकार आलाय, चौकार आणि धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल मात्र 28 वरती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. संस्कार कांबळे गोलंदाजी मार्कवरती स्लॉट मध्ये बॉल हाताळला, बॅटच्या 2 ला बॉल आदल आणि त्यानंतर हे एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. प्रयत्नाची पराकाष्ठा, प्रत्येक धाव वाचवण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्न हा सातत्याने पाहायला मिळालाय. 24 वरती धाव फलक. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीने 24 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती एंजेला आपण पाहतोय, बॅकफुटला गेले, अपर कट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संग्राम पारेच्या पाठवरून आणखीन एक षटकार. ऑफस्टंपच्या बाहेर होता, जागा होती, जागा दाखवली या बॉलला त्याची. धावसंख्या आता पोहोचते 30 वरती. एनजे आले, एनजेचं स्वागत पुन्हा एकदा स्वॅग से केलं गेलं. स्टेप आउट करून ऑन साइडला पुल, पॉवरफुल, आणखीन एक सिक्सर. चला, निखिल यांच्या बक्षिसामध्ये वाढ केली जाते. ओम भोपळे सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपये आणि 3 षटकारासाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पारितोषिक निखिल शिरगावकर वरती लागतंय, मात्र इथे षटकारांची भाषा संग्राम पारे बोलत असताना पाहायला मिळतोय. 36 धावा धाव फलकावरती. 2 बॉल आणि 2 लागोपाठचे षटकार त्याच्या पाठबोलून. स्टेप आउट केलाय, फटका फसला, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल पर्यंत पोहोचले, मात्र हा कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा धाव फलकावरती. या 2 धाब्याने धावसंख्या मात्र वधारते. धावसंख्येचं टोटल 38 वरती. चेहऱ्यावरती ती निराशा पाहायला मिळते, कारण कॅच ड्रॉप झाले. जेल सुटल्यानंतर ती निराशा देखील चेहऱ्यावरती आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक दृश्य टिपण्याचं काम केलं जात आहे. चला, निखिल यांची विकेट जर निलेशने घेतली तर ओम भोपळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज निलेशसाठी देखील जाहीर झालंय. ऑन साइडला टर्न केल्या, सिंगल धाव धाव फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होते. 39 वरती धाव फलक पोहोचताय. डाऊन द लेग, या पैस मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती ऍड होते.
आणि या एक्स्ट्रा धावेने आपण पाहिलं तर धावफलक आता पोहोचतंय 40 वरती. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर कटचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हे षटक आतापर्यंत महागडं राहिलंय. निलेशचा अगदी विचार केला तर 2 षटकात इथे 12 धावा, त्यानंतर एक डबल 14, तब्बल 17 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाल्यात. स्टेप आउट करून ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. सतीश पाटील पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये पाहायला मिळाले. जीवाची मजा सध्याच्या घडीला सतीश पाटील यांची पाहायला मिळाले. स्लाइड मारले पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा सतीश पाटील इन ऍक्शन पाहायला मिळाले. वा क्या बात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार राहिलंय. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 44 वरती धावफलक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती बिनबाद. 44 वरती धावफलक. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 43 वरती धावफलक. अतुल आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर पिच स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट. कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार षटकार. ओव्हर पिच केला. स्लॉट मध्ये ही ताकद आहे निखिल शिरगावकरची आणि ती दाखवली आहे. थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 49 वरती जाऊन पोहोचते. हो मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. धावफलक 49 वरती रोखलं जात आहे. पहा ऍक्शन रिप्ले. यावेळेस रीच पासून दूर ठेवला. दूर वरून खेळण्याचा प्रयत्न निखिलचा झाला. डॉट बॉल येतोय. स्वराबाटने फोर्स केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दर्शक बनलाय. पूर्णपणे 6 धावा. षटकारांची मोहर. निखिल शिरगावकरच्या बॅटमधून दुसरा षटकार. बांधकाम सभापती ओम भोपळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज होतं. 2 ठोकलेत. 600 रुपये जमा झाले. 55 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अतुल वरती आक्रमण चढवलं गेलं. पाठीमागे केला. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन ऑन साइडला टर्न केलं जातं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी. कॉल फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाब्याने धावफलक मात्र 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 57 ऑन दी बोर्ड. 57 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. SP स्पोर्ट्स आंबा संघ आता पिछाडीवरती पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ होता, मात्र या मॅच मध्ये अडचणी वाढत चालल्या आहेत, कारण निखिल आणि संग्राम रंगात आलेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 57 या आकड्यावरती धावफलक. ऍक्शन रिप्ले. ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 57 वरती धावफलक. स्टेप आउट करून ऑन साइडला फोर्स केलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? परतीचा प्रवास करावा लागतो. संग्राम पारेचा खेळ संपलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावले. 57 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाले. 58 वरती पहिला धक्का. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धावफलकावरती.
स्वप्नील शिर्के बॅटिंगसाठी दाखल झालेत. गोलंदाजी मार्गपती धनराज बोबाटे. ऑफस्टंपच्या बाहेर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पदार्थ 59 वरती धावसंख्या. एकूण 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक आता चालू आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. उसळी होती या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज बांधकाम सभापती ओम भोपळे यांच्याकडून जाहीर झालंय. नोटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 60 वरती. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकर एंड वरती. स्वप्नील शिर्केला आपण पाहतोय. मान फ्रॉम मुटकलवाडी. मुटकलवाडीचा खेळाडू स्वप्नील शिर्के स्ट्रायकर एंड वरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. वारंवार एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत. चिंतेची बाब आहे कारण धावा खर्च वारंवार झालेत. आतापर्यंत आपण विचार केला तर तब्बल 61 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक चालू झालंय. एकही लिगल डिलिव्हरी हाताळलेली नाहीये धनराजने. ओव्हर पिच बॉल आहे. या बॉलवरती संधी होती स्वप्नीलकडे, मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. विश्वास दाखवलाय स्वप्नीलवरती, मात्र त्या विश्वासाला सार्थ फलंदाजी करणं देखील तितकीच महत्वाची बाब असणार आहे. आतापर्यंत निखिलने आक्रमक केली फलंदाजी, त्यानंतर संग्राम पारे देखील आक्रमक होता. बॅकफुटला गेले. एक चक्का बसला. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याला दिले हुलकावणे. धावा मिळतील 4. कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा. चौकार. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 65 ऑन दी बोर्ड. 65 वरती धावफलक. स्ट्रायकर एन वरती स्वप्नील शिर्के 2 बॉल आणि 4 वरती बॅटिंग करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अशा प्रकारचा खेळ करणं आवश्यक आहे. हा प्रकार फोर्स केलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. पद्धतशीर कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे. स्वप्नील शिर्केच्या बॅटवरून षटकार. एकाहत्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता स्वप्नील शिर्के देखील रंगात आलाय. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बॉलला जज करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा धावफलकावरती जोडला जातात. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. सतीश पाटील बॉल कुठेही जाऊ द्या, पण फॉलो मात्र सतीश पाटील यांनाच करतोय. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती. ओव्हर पिच इनसाइड आउटचा फटका. फंटास्टिक बॅटिंग बाय निखिल शिरगावकर. सिक्सर. ऑफस्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्राऑर्डिनरी फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. धावसंख्या 80 आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये देखील 80 बनवल्या होत्या, मात्र त्या रोखता आल्या नव्हत्या. आता जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न चाललाय. ऑफस्टंपच्या बाहेर होता. यावेळेस मात्र दिशा पाहणं गरजेचे आहे.
बॉल बरोबर लाईन वरती पडला. चला नो बॉलचा इशारा, नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. 81 वरती धावसंख्या पोहोचते. फ्री हिटचा बॉल निखिल साठी. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा धावफलकावरती. धावफलक 83 वरती पोहोचते. धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल अजूनही कंटिन्यू आहे. ओव्हर पिच होता, ऑन साइडला टर्न केलाय. दोन धावा धावफलकावरती. नेमकं काय घडलं मैदानाच्या आतमध्ये त्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं केडीसी लाईव्ह वरती. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, त्यानंतर पायाला बॉल लागलाय. सतीश पाटील कुठेही उभे राहू द्यात, बॉल त्यांच्याकडे येतोय आणि बॉल डिफेंड देखील होतोय. धावा देखील तिथून खर्च होत नाहीयेत. 85 धावा धावफलकावरती. 85 ऑन द बोर्ड. अजूनही एक षटक बाकी आहे. गोपी सावरे गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. बॅकफुटला गेले, पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलॉंग दी कार्पेट. 4 धावांसाठी पहिल्या बॉल वरती चौकार. एकोण धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर होता, अँगलने बॉल थोडासा बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा. 90 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 90 ऑन दी बोर्ड. 90 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा यश खेळ षटकातील शिल्लक आहे. 100चा आकडा गाठला जाईल का? पायावरती होता, फ्लिक केलाय ऑन साइडला. घोचांकी क्षेत्रामध्ये धावा किती मिळत आहेत? 1 की 2? 2 धावा. येस, 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते 92 वरती. पहिल्या मॅच मध्ये श्रद्धा 11 संघाने 80 धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये अर्धशतक संग्राम पारे झालं होतं. या मॅच मध्ये 100च्या जवळ संघ पाहायला मिळतोय. 92 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल दिशा खरा पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल आता 93 वरती जाऊन पोहोचतंय. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट पाठवून दिला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. नव्याण्णव धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 99 ऑन दी बोर्ड. संघाच्या शतकासाठी 1 धाव दूर आहेत फक्त आणि फक्त. SP कन्स्ट्रक्शन अंबा, जो संघ या मॅच मध्ये बलाढ्य वाटत होता, त्याच संघाच्या विरोधात आक्रमक खेळी साकारली. प्रथमतः संग्राम आणि निखिल, त्यानंतर स्वप्नील शिर्केने फिनिशिंग टच दिला. हा प्रकार ऑन साइडला पुल केला. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, यूज इट, सिक्सर. तिहेरी आकडा धावफलकावरती. 105 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही धावा बनवल्या जाऊ शकतात. स्वप्नील शिर्के मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय.
बॅफूटला गेले, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप शोधलाय, आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी स्वप्नील शिर्केची पाहायला मिळते. 19 चेंडू 36 वरती निखिल बॅटिंग करतोय, परंतु 9 बॉल आणि 35 धावा स्वप्नील शिर्केच्या बॅट पडून आल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक चौकार शेवटच्या बॉल वरती आलाय. चौकाराने धावसंख्या 113 वरती, मात्र 10 चेंडू आणि 39 धावांचा हा कॅमिओ या मॅचची टर्निंग मुवमेंट राहिलाय. 114 बनवलाय, तब्बल 115चं लक्ष आहे. 114चं लक्ष, 113 बनवलाय, 114 धावांचं लक्ष ठेवलंय SP कन्स्ट्रक्शन आंबा संघासमोर. चला तुकाराम थोरवट, आपण टॉस साठी यायचा. तुकाराम थोरवट, चला या टॉस साठी. तुकाराम थोरवट, चला या टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. चला यानंतर श्रावी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये गौसिया स्पोर्ट्स, दोन्ही टीम्सचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. आणि श्रावी 11 संघातील खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे, त्याच्याशी संपर्क साधायचा आहे. शाहिद कुरेशी गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, दिशा खराब, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती एनजे आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी सतीश पाटील दाखवत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला मलकापूरचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला करण जोशीचा खेळाडू.
ऑप्शनच्या बाहेर बॅटची कडा विकेट कीपरचा सहारा माघारी परतावा लागतं. परतीचा प्रवास सुरू झालाय. एनजेचा खेळ संपलाय. अतुल जामदार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत अतुल जामदार. पहिल्या षटकामध्ये शाहिद कुरेशीच्या नावावरती पहिली विकेट. बॉल आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल आदळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं तर हा बॉल थोडासा आतमध्ये आला आणि त्यामुळेच बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. बॉडी बॅलन्स थोडासा गमवला. बॉडीचा शेप गमवला. धावफलक मात्र 1 वरती पाहायला मिळते. 1 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मात्र दिशा करा पाहायला मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचं टोटल 2 वरती जाऊन पोहोचतंय. मात्र आता सिंगल डबलने काम चालणार नाहीये. रिक्वायर्ड रन रेट इनिंगच्या सुरुवातीला 19च्या घरात होता. आता तो वाढला देखील असेल. बॅटची कडा घेतली. पाठीमागे बॉल चाललाय. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील शिर्के. दरम्यान इथून देखील एक सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. डॉट बॉल आला. येस, डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक मात्र 2 वरती पाहायला मिळते. षटकारांची भाषा बोलावी लागेल. जशा प्रकारे खेळ पहिल्या इनिंग मध्ये केला गेला सध्या 11 संघाच्या फलंदाजांकडून, तसा खेळ करावा लागेल. पायावरती होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र एक सिंगल इथून प्राप्त होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शाहिद कुरेशी युवा खेळाडू आहे. शाहूवाडी तालुक्यातील युवा खेळाडू. ज्या खेळाडूचं नाव अतिशय कमी कालावधीमध्येच शाहूवाडी तालुक्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. मागणी मोठ्या प्रमाणामध्ये या खेळाडूला असते आणि निश्चितच मेहनती खेळाडू आहे. ऑप्शनच्या बाहेर याही व स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. ज्या सतीश पाटीलने संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये अफलातून खेळी केली होती, तब्बल 40 धावा 12 बॉल मध्ये बनवल्या होत्या, त्याच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. समोर आव्हान कोणतेही असू द्या, त्याची भेदण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. पायावरती होता. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावफलक मात्र 4 वरती. 31 मध्ये 110 धावांची आवश्यकता आहे. 110 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा आल्या आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. कमी गतीचा बॉल. पायावरती ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होते. स्ट्राइक ठेवले सतीश पाटील यांनी स्वतःकडे. पहिल्या षटकाची सांगता 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आवश्यकता 30 पर 109 धावांची. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. ज्यावेळेस मात्र
फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल धाव फलकावरती. या एका सिंगलने धाव फलक पाहिलं तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 108 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बॅकफुटला गेले, फोर्स केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मस्तकावरती दस्तक दिलाय. सामना संपलेला नाही, अशा प्रकारची आतिषबाजी अपेक्षित आहे आणि ती आता सुरू झाली. षटकार आलाय. बारा धावा धाव फलकावरती. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा आता संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. यस, एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावतीये. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट ऑफ बॉलचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. वाईटिश लॉंग ऑन वरून बॉल पर्यंत पोहोचेल, फील्ड करेल बॉलला. तोपर्यंत एकच धाव धावफलकावरती ऍड होते. ज्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल बदललं जाईल. 14 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. 14 ऑन दी बोर्ड. 14 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. फटका फसलाय, विकेटची संधी, विकेट आली आहे. सतीश पाटील यांना माघारी परतावा लागतंय. दुसरा धक्का बसलाय. सतीश बॅक टू दी पवेलियन. रमेश गाडे आले बॅटिंग साठी. फटका फसला. पहिल्या बॉल वरती विकेटची संधी. निखिल शिरगावकर डाऊन दी बॉल. विकेट नंबर 3. रमेश गाडे बॅक टू दी पवेलियन गोल्डन टचच्या स्वरूपात. संस्कार आले बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतपर्यंत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या बदलली जाईल. धावसंख्येचं टोटल 16 वरती 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा धावफलकावरती. सुनील आलेत गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. फुलटॉस बॉल. फटका फसलाय.
मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहेत. बॅकेंड एरियामध्ये बॉल पडतोय. दरम्यान एक सिंगल त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 18 या आकड्यावरती पोहोचते. 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक मैदानाच्या आत परिसराच्या घडीला प्रगती पथावरती असताना पाहायला मिळत आहे. कोलबटप्पाचा बॉल पायावरती आदळतोय. 2 धावा धावफलकावरती इथे चोरट्या स्वरूपात ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 20 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 20 ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. पूर्ण मध्ये आघाडीवरती पाहायला मिळतोय श्रद्धा 11चा संघ. स्लॉट मध्ये इनसाइड आउट, क्या बात है. आणखीन एक फटका, अतुलच्या बॅट पडू षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती. संघाचा आशेचा किरण म्हणून धरून आलाय. काय बॅटिंग केले, अफलातून खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अतुलचा फुलटॉस, खडे खडे, स्टँड लाईन डिस्पॅच, एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती. अतुल स्ट्रायकर एंड वरती आहेत. 32 धावा बनवल्यात. अजूनही शेवटचा एक बॉल या षटकातील शिल्लक आहे. फुललेंचा बॉल सऱ्या बॅटने लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळालं. एका धावेवरती थांबवलंय. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ 11च्या सरासरीने बनवल्या. 33 धावा 18 मध्ये 81 ची आवश्यकता असणार आहे. साहिल खोत आले गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये. ऑन साइडला टर्न केलं. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगलला केलं जाते, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा धावफलकावरती आता बघायला मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता पोहोचते 35 वरती. 35 ऑन दी बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. 4थ्या षटकातील पहिला बॉल हाताळलाय स्ट्रायकर एंड वरती. अतुल ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होतीये. या एक्स्ट्रा धावेने धावफलक आता पाहायला गेलं तर 36 वरती पोहोचतंय. 17 मध्ये आपण पाहिलं तर 78 ची आवश्यकता आहे. अतुल वरती आता जबाबदारी वाढली आहे, कारण सलामीचे फलंदाज जास्तीचं काही करू शकले नाहीये. त्यामुळे दबाव आलाय आणि आता त्या दबावामध्ये फलंदाजी करत असताना 12 मध्ये 27 त्याने बनवलाय. तो सेट आहे. बॉल अगदी फुटबॉल प्रमाणे दिसत असताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच तशा प्रकारचा खेळ आता करावा लागेल अतुलला. सामना संपलेला नाहीये, मात्र आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते दाखवण्याची वेळ आली. पायावरती होता. फ्लिक ऑफ द रेस, व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. अगदी शाहरुख खान स्टाईल मध्ये हा पंचांचा इशारा आलाय. व्हाईट प्लस 1, 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक मात्र पोहोचते 38 या आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल टर्न केला जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला तर 41 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती.
16 चेंडू आणि 74 ची आवश्यकता. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचा फलंदाजांना. बॅकफुटला गेले आडवा बॅटने फटका केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. दुसरीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न. 2 धावा. एकेरी दुहेरी धावेने काम बनणार नाहीये. मोठे फटके प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते करावे लागतील. सामर्थ्य दाखवावं लागेल, क्षमता दाखवावी लागेल. 42 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 15 मध्ये 72 ची गरज आहे. बॅटची कडा घेतली आहे. माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. परतीचा प्रवास. अतुलचा केस संपलाय. प्राइस विकेटच्या मॅचची 4था धक्का अतुल बाद. बेचाळीस धावा फलकावरती. फुल टॉस बॉल होता. बॅटची कडा घेतलाय. स्लाइस झाला बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. फ्लाइंग स्लिपचे बॉल पर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. सिंगलने धाव फलक आता पाहिलं तर 43 वरती पोहोचतंय. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल या षटकातला शिल्लक आहे. संस्कार कांबळे स्ट्रायकर एन वरती आहे. 43 धावा बनवल्या. 13 मध्ये 71 ची गरज आहे. चला फास्ट क्रिकेट. यानंतर एक सामना बाकी आहे. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे आपटलाय. दरम्यान पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 43 धावा धाव फलकावरती. 12 मध्ये 71 ची गरज. शाहिद कुरेशी आले 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आता पाहिलं तर 71 ची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 44 वरती धावफलक. 11 मध्ये आपण पाहिलं तर 70 ची आवश्यकता आहे. टॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. आघाडीवरती पूर्णपणे पाहायला मिळतोय श्रद्धा 11 चा संघ. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली. माघारी परतावं लागते. दरम्यान धनराज बोपाटेचा देखील खेळ संपलाय.
हो आणखीन एक विकेट आली का? यस, नॉट आउटचा इशारा आला. यस, चांगली गोलंदाजी केली शाहिद कुरेशीने. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती 45 वरती धाव फलक पोहोचलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सात चेंडू मध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकता शिल्लक आहे. स्टेप आउट केलाय. ऑन साइडला फटका 6 धाब्यांसाठी आलाय. मात्र विजयापासून दूर गेलेत SP कन्स्ट्रक्शन अंबा संघाचे खेळाडू. अंतोष कांबळे आपण संघासोबत यायचा. आपला जो संघ आहे गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी, कॉमेंट्री बॉक्स समोर आहे, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. षटकार आलाय दरम्यान. षटकार आलाय. अश्विन गांधी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो लेग कटर. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्यानंतर शेवटचा सामना एका बाजूला श्रावी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. लेग कटर होता. दुर्बन घेण्याचा प्रयत्न दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. ओ थांबवला गेला बॉल. थोडेसे आमच्या समोर देखील अडथळे असल्यामुळे क्लिअर विजन त्या क्षेत्ररक्षकापर्यंत नव्हतं. एक सिंगल आले. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल धाव फलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. विजयाच्या अगदी नजदीक श्रद्धा 11चा संघ 100 धावा बनवल्या. या स्पर्धेतला पहिला 100चा आकडा गाठणारा संघ ठरला. आणि त्यानंतर SP कन्स्ट्रक्शन आंबा संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे पिछाडीवरती दाबून ठेवले आणि विजयावरती मोहर उमटवले. श्रद्धा 11 संघाने. वेल प्लेड.